नमस्कार. सर्व भावी शिक्षकांचं आपल्या अध्ययन परिवारामध्ये सहर्ष स्वागत. जे आपण CTET 2026साठी 8 फेब्रुवारी 2026ला जी CTET एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी जी लेक्चर चालू केलेले आहे पहा. आज एक महत्त्वाचं लेक्चर होणार आहे. आपण इतिहासाचं लेक्चर करणार आहोत. SST पेपर क्रमांक 2. पेपर क्रमांक SST पहा. पेपर क्रमांक 2साठी तुम्हाला जे जे डाटा किंवा जे महत्त्वाचं मटेरियल असेल ते देण्याचा मी जवळजवळ पूर्ण क्षमतेने प्रयत्न करत आहे. पहा, तुम्हाला भूगोलाचे पण मी काही लेक्चर अपलोड केलेले आहेत. काही कंटेंट ओरिएंटेड, कंटेंट प्लस PYQ या स्वरूपात आहेत. काही अगदी NCERT जे पुस्तकं आहेत त्या ॲक्च्युअल पुस्तकातून पण मी कंटेंट समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपलं हे जे सेशन होणार आहे पहा, इतिहासाचं असणार आहे. कोणतं? इतिहास. आणि या इतिहासाच्या सेशनमध्ये प्राचीन भारतावर आपल्याला प्रश्न विचारलेच जातात आणि त्याच्यामध्ये आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये बौद्ध धर्म, जैन धर्म यांचा अभ्यास करायचा आहे. नवे विचार किंवा नये विचार या अंतर्गत हा टॉपिक कन्सिडर केला जातो आणि याच्यावर CTETने जे काही PYQ विचारलेले आहेत तर याच्यामध्ये कंटेंट प्लस PYQ अशा स्वरूपाचे हे आपले लेक्चर असणार आहे. आणि होप आजचं हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला जैन धर्म आणि बौद्ध धर्म याच्याबद्दल कोणतीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही. त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही काय करायचं, सर्व लेक्चर पहा. त्याच्याबरोबर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून जेव्हा एखादा मी नवीन व्हिडिओ बनवीन त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन लगेच पोहोचेल. आणि आपले सर्वच व्हिडिओ पहा, तुम्हाला 100% आउटपुट मिळवून देणारे असेच आहेत. तर सुरू करूया. नये विचार. आता या अंतर्गत पहा, तर भारतामध्ये काय होतं, प्राचीन भारताचा अभ्यास करतोय आपण. तर त्यावेळी तत्कालीन जो समाज होता त्याच्यामध्ये ब्राह्मणांचं जे वर्चस्व आहे ते वाढलं होतं, कर्मकांड वाढलं होतं आणि त्याच्यामध्ये धार्मिक आंदोलने झालेली आहेत. आणि या धार्मिक आंदोलनांच्या मध्ये पहा, प्राचीन जे धर्म आहेत, जैन धर्म, बौद्ध धर्म, याच्याबद्दल तुम्हाला याच्यातून माहिती आपल्याला या लेक्चरमधून घ्यायची आहे. आणि या जैन धर्म, बौद्ध धर्म ह्याच्यावर एक्झॅक्ट प्रश्न येतात कुठून आणि जे जे महत्त्वाचं आहे ते सर्व मी तुम्हाला हायलाईट करून दिलेलं आहे. ही जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर पहा, हे आपलं आहे टेलिग्राम चॅनल. आणि इथं तुम्ही काय करायचं आहे, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक आहे टेलिग्राम चॅनलची, तिथं तुम्ही डायरेक्ट क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. तिथं तुम्हाला PYQ ॲनालिसिसचे PDF किंवा PYQच्या PDF मिळतील. त्याचबरोबर जो काही मी यूट्यूबला कंटेंट प्रोव्हाइड करत असते त्या सर्व PDF तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जातील. तर पहा, हे जे काही ब्राह्मणांचं वर्चस्व वाढलं होतं, कर्मकांड वाढलं होतं, त्याच्यामध्ये जैन धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, एक वेगळा मतप्रवाह घेऊन आलेले हे धर्म आहेत. जैन धर्माचे संस्थापक महावीर स्वामी यांना मानलं जातं आणि बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांना मानलं जातं. तुम्हाला हिंदीचा पण सराव व्हावा, त्यामुळे मी तुम्हाला कंटेंट जो आहे ते हिंदीमधून पहिला वाचून दाखवते आणि त्याच्यानंतर मराठीतून ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. तर पहा, पहिला धर्म आपल्याला अभ्यासायचा आहे जैन धर्म. आता जैन धर्म अभ्यासत असताना सुरुवातीला पहा, जैन शब्द जीन से बना है जिसका अर्थ है विजेता, अर्थात जिसने इंद्रियों को जीत लिया है. इस धर्म के अनुसार इसमें 24 तीर्थंकर हुए. इनमें प्रथम ऋषभदेव है. त्याच्यानंतर 23वें तीर्थंकर पार्श्वनाथ ने जैन धर्म को व्यवस्थित रूप प्रदान किया. ये बनारस के राजकुमार थे, किंतु इसे लोकप्रिय बनाने का कार्य 24वें तीर्थंकर महावीर स्वामी ने किया था. पार्श्वनाथ का काल महावीर से 250 ईसा पूर्व माना जाता है. इनके अनुयायियों को निर्गंत कहा जाता था. पार्श्वनाथ के पिता अश्वसेन काशी के इक्ष्वाकु वंशीय राजा थे. पार्श्वनाथ ने 30 वर्ष की अवस्था में गृह त्याग दिया. जैन अनुश्रुति के अनुसार पार्श्वनाथ को 100 वर्ष की आयु में समेत पर्वत पर निर्वाण प्राप्त हुआ. आता सर्व मराठीत अर्थ पहा. तर जैन या शब्दाची उत्पत्ती कशातून झालेली आहे? जीन या शब्दापासून झालेला आहे, ज्याचा अर्थ काय होतो? जीन या शब्दाचा अर्थ होतो विजेता. ज्यांना सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे असा व्यक्ती म्हणजे जीन, आणि त्यांचा जो धर्म आहे तो आहे जैन धर्म. या जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थंकर होऊन गेलेले आहेत. ही नावं लक्षात ठेवायची आहेत. तीर्थंकर एकूण किती झाले? 24. त्याच्यानंतर पहिले कोणते होते प्रश्न विचारला जातो? ऋषभदेव. 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ आणि 24वे तीर्थंकर आहेत महावीर स्वामी. आता ह्या महावीर स्वामींचं लहानपणीचं नाव वर्धमान होतं, त्यामुळं महावीर स्वामी वर्धमान महावीर या नावानेही ओळखले जातात. आता पार्श्वनाथ म्हणजे 23वे जे तीर्थंकर आहेत त्यांचा जो काळ आहे तो या 24वे तीर्थंकर महावीर स्वामी यांच्या आधी 250
वर्षापूर्वीचा मानला जातो. आणि आणि त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांना काय म्हटलं जायचं पहा, निर्गंथ. त्याच्यानंतर पार्श्वनाथ यांचे पिता म्हणजे त्यांचे वडील कोण होते तर अश्वसेन हे काशीचे इक्ष्वाकू वंशीय काय होते, राजा होते. आणि त्यांनी वयाच्या 30व्या वर्षी काय केलेला होता, गृहत्याग केला होता. आणि जैन अनुश्रुतिया म्हणजे जैन जे ग्रंथ आहेत त्यांच्यानुसार पार्श्वनाथ यांना वयाच्या 100व्या वर्षी निर्वाण प्राप्त झालेला आहे किंवा त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे आता महावीर स्वामी 24वे महत्त्वाचे तीर्थंकर आहेत. प्रश्न नेहमी विचारला जातो तर महावीर स्वामी. आता जैन धर्म के वास्तविक संस्थापक जैनियों के 24वें तीर्थंकर महावीर स्वामी माने जाते हैं। इनका जन्म 540 ईसा पूर्व में कुंडग्राम में पिता सिद्धार्थ तथा माता त्रिशला लक्ष्मी नरेश चेटक की बहन के यहाँ हुआ। महावीर के बचपन का नाम वर्धमान। इनका विवाह यशोदा नामक कन्या से हुआ जिसने अनुजा प्रियदर्शनी नामक पुत्री को जन्म दिया। प्रियदर्शनी का विवाह जमाली नामक क्षत्रिय से हुआ जो महावीर का प्रथम शिष्य था। आता हे जे महावीर स्वामी आहेत ते काय आहेत तर जैन धर्माचे 24वे तीर्थंकर आहेत. कुंडग्राम येथे सिद्धार्थ आणि त्रिशला, वडिलांचं नाव आहे सिद्धार्थ, आईचं नाव आहे त्रिशला. ते पण विचारलं जातं पहा. 540 इसवी सन पूर्वमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे कुंडग्राम येथे. त्यांचं लहानपणीचं नाव वर्धमान. त्यांची जी पत्नी आहे पत्नीचं नाव आहे यशोदा आणि त्यांच्या ज्या मुलगीचं नाव आहे तिचं नाव आहे प्रियदर्शनी. तिला अनुजा प्रियदर्शनी या नावानेही ओळखलं जायचं. आणि तिचा जो विवाह झालेला आहे म्हणजे त्यांच्या जावईचं नाव काय आहे, जमाली. आणि ते कोण होते तर महावीर स्वामींचे प्रथम शिष्य होते. 30 वर्ष की अवस्था में महावीर ने गृह त्याग दिया। 12 वर्ष तक लगातार कठोर तपस्या एवं साधना करने के पश्चात 42 वर्ष की अवस्था में महावीर को जुम्भी ग्राम के समीप रुजुपालिका नदी के किनारे एक साल वृक्ष के नीचे केवल्य सर्वोच्च ज्ञान प्राप्त हुआ। केवल्य प्राप्त हो जाने के बाद महावीर स्वामी को केवलिन, जीन विजेता, अर्ह, निर्गंत हे नाव लक्षात ठेवा, जीन, अर्ह, निर्गंत जैसी उपाधियाँ मिली। उनकी मृत्यु पावापुरी में 72 वर्ष के आयु में 468 ईसा पूर्व में हुई। बौद्ध साहित्य में महावीर को निघंटनाथ बुद्ध कहा गया है। चंपा की राजकुमारी चंदना प्रथम जैन भिक्षुणी हुई और चंपा नगरी जैन धर्म का मुख्य केंद्र बन गई। महावीर के 11 शिष्यों को गणधर कहा गया तथा थेरा मुख्य उपदेशक को कहा जाता था। आता ह्या सर्वांमध्ये महत्त्वाचं काय काय आहे पहा तर 30व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केलेला होता. त्यांना वयाच्या 42व्या वर्षी कोणतं वृक्ष आहे, शैली वृक्ष, तिथं दिव्यज्ञान प्राप्ती झालेली आहे. आणि दिव्यज्ञान प्राप्तीनंतर या महावीर स्वामींना जीन म्हणजे विजेता, अर्ह म्हणजे योग्य आणि निर्गंत या उपाधी मिळालेल्या आहे. त्यांचा मृत्यू वयाच्या 72व्या वर्षी 468 इसवी सनामध्ये झालेला आहे. आणि बौद्ध साहित्यामध्ये महावीर स्वामी यांचा उल्लेख काय केला जातो, निघंटनाथ बुद्ध. त्यांचे पहा चंदना ही कोण आहे तर चंपा हे जे ठिकाण आहे तिथील ती राजकुमारी आहे चंदना, ती पहिली जैन भिक्षुणी आहे. आणि चंपा नगरी काय आहे तर जैन धर्माचं मुख्य केंद्र आहे. महावीरांचे एकूण 11 शिष्य होते पहा, त्यांना गणधर असं संबोधलं जायचं. महावीरांचे जे 11 शिष्य आहेत त्यांना गणधर संबोधलं जायचं. आणि थेरा हे त्यांच्या उपदेशकाचं नाव आहे. म्हणजे जैन धर्माबद्दल उपदेश करणारे जे होते त्यांना थेरा म्हटलं जायचं. आणि या महावीर स्वामींच्याच हयातीमध्ये जी गणधर म्हणजे 11 शिष्य होते त्यांचे मृत्यू म्हणजे त्यांचं काय झालेलं आहे, मृत्यू झालेला आहे. आणि एकच उरलेले आहेत पहा, त्यांचं नाव आहे सुधर्मन. आणि या सुधर्मन यांनीच काय केलेलं आहे, महावीर स्वामींच्या मृत्यूनंतर जैन धर्माची धुरा सांभाळलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आहे जैन दर्शन. आता जैन धर्माच्या नुसार विश्व त्याची निर्मिती 6 द्रव्यापासून झालेली आहे. ती 6 द्रव्ये लक्षात ठेवायची आहेत. पहिला आहे जीव, दुसरा आहे पुद्गल, त्याला भौतिक तत्व म्हटलं जातं. तिसरा आहे धर्म, चौथा आहे आकाश, चौथं इथं फक्त मागं पुढे झाले काही हरकत नाही. चौथा आकाश, 5 अधर्म आणि 6 काल. जीव, पुद्गल, धर्म, आकाश, अधर्म आणि काल या 6 जीवतत्वानुसार किंवा या द्रव्यानुसार विश्वाची निर्मिती झालेली आहे असा जैन धर्म मानतो. आणि त्याच्यानंतर पहा आचारांग सूत्र, त्रिपिटक, आचारांग सूत्र हे ग्रंथांची नावे लक्षात ठेवायचं. त्रिपिटक हा ग्रंथ बौद्ध साहित्याशी संबंधित आहे आणि आचारांग सूत्र हा जैन धर्माशी संबंधित ग्रंथ आहे. आणि याच्यामध्ये 4 महाव्रत सांगितलेले आहेत. ती कुणाद्वारे सांगितलेले आहेत पहा, 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांच्याद्वारे 4 महाव्रते सांगितलेले आहेत. पहिला आहे अहिंसा, दुसरा आहे अपरिग्रह, तिसरा आहे असत्य आणि चौथा आहे अस्तेय. इथं लिहिते पहा अस्तेय. पहिलं महाव्रत काय आहे, अहिंसा, अपरिग्रह, सत्य, अस्तेय.
3 अवर्ण आहेत पहा, अहिंसा, अपरिग्रह, अस्थेय आणि चौथा आहे सत्य. तर ही 4 महाव्रत आहेत आणि ही एकूण महाव्रते किती आहेत तर किती आहेत 5. म्हणूनच त्याला पंचमहाव्रते असं म्हटलं जातं पहा. जैन धर्मामध्ये महत्त्वाचे आहेत 4 महाव्रते पार्श्वनाथ यांच्याकडून सांगितले गेलेले आहेत. आणि 5वं जे महाव्रत आहे, 5वे कोणते आहे तर ब्रह्मचर्य. आणि हे ब्रह्मचर्य महाव्रत हे कुणाद्वारे सांगितलेले आहे तर महावीर स्वामी. बाकीचे 4 वृषभनाथ, जे 23वे तीर्थंकर, वृषभनाथ नाही सॉरी पार्श्वनाथ, 23वे पार्श्वनाथ यांच्याकडून किती महाव्रते सांगितलेले आहेत 4 महाव्रते. आणि ह्याच्यामध्ये एक ॲड कोणी केली पहा, कोणी केलेलं आहे तर महावीर स्वामी. इथं फक्त स्वामी लिहिते, महावीर स्वामी यांच्याद्वारे 5वं ॲड केलेलं आहे. 5वंचं नाव आहे ब्रह्मचर्य. इथं पहा, इथं तेच दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता त्रिरत्ने, जैन धर्मामध्ये महत्त्वाची जी त्रिरत्ने आहेत लक्षात ठेवा. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक आचरण. म्हणजे चांगले दर्शन, चांगलेच पाहणे, चांगले ज्ञान धारण करणे आणि चांगले आचरण किंवा कृती ठेवणे. पुन्हा जैन धर्मामध्ये आता इथं श्वेतांबर आहे, दिगंबर आहे. जैन धर्मामध्ये पहा पुन्हा 2 पंथ अस्तित्वात आलेले आहेत, श्वेतांबर आणि दिगंबर. आता श्वेतांबर पहा, श्वेत म्हणजे काय पांढरे. तर जे जैन मुनी आहेत जे पांढरे वस्त्र धारण करतात त्यांना काय म्हटलं जातं श्वेतांबर. आणि जे पूर्णपणे वस्त्राचा त्याग करतात त्यांना काय म्हटलं जातं दिगंबर. हे काय आहेत पहा, जैन धर्माचे परत 2 पंथ आलेले आहेत. तर त्यांची नावे आहेत श्वेतांबर आणि दिगंबर. आता पुन्हा आणखीन महत्त्वाचं आहे स्थलबाहू आणि भद्रबाहू. ही 2 नावे लक्षात ठेवायची आहेत. स्थलबाहू त्यांना जे मानणारे आहेत त्यांना श्वेतांबर म्हटलं जातं. स आणि श असं लक्षात ठेवा. स्थलबाहू यांना मानणारे श्वेतांबर आणि भद्रबाहू यांना मानणारे कोण आहेत दिगंबर. इथं पहा श्वेतांबर, इथं स्थलबाहू यांना मानणारे जे अनुयायी आहेत त्यांना श्वेतांबर म्हटलं जातं. आणि भद्रबाहू यांना मानणारे जे अनुयायी आहेत त्यांना काय म्हटलं जातं दिगंबर. पुढे आता त्याच्यानंतर जैन धर्म संगीती. आता जैन धर्माबद्दल ज्या महत्त्वाच्या 4 परिषदा झालेल्या, संगीती म्हणजे परिषदा, तर जैन धर्म परिषदा त्याच्यावर पण प्रश्न विचारला जातो पहा. एकूण 4 झालेले आहेत, 1 2 3 4. पहिली संगीती किंवा परिषद कुठे झालेली आहे पाटलीपुत्र. अध्यक्ष कोण होते स्थूलभद्र. आणि या परिषदेमध्ये काय झालेलं आहे पहा, आगमोका प्रारंभिक संकलित. आता आगम म्हणजे काय तर जैन धर्म ग्रंथ. त्याच्यानंतर दुसरी कुठे झालेली आहे इथं उज्जैन करायचं. त्याच्यानंतर स्कंदिल अध्यक्ष होते, मतभेद दूर करणं हे मुख्य कार्य झालेलं आहे. तिसरी संगीती कुठे झालेली आहे मथुरा, अध्यक्ष नागार्जुन. आणि इथं काय झालेलं आहे पहा श्वेतांबर ग्रंथो का संरक्षण, म्हणजे श्वेतांबर पंथाचे जे आहे ग्रंथ आहेत त्यांचं संरक्षण. त्याच्यानंतर चौथी आहे वल्लभीला झालेले आहे देवर्धिगणी, हे त्याचे अध्यक्ष होते. आणि 45 आगमका अंतिम संकलन, म्हणजे जे जैन धर्म ग्रंथ आहेत ते एकूण 45 त्यांचं संकलन ह्या चौथ्या जैन संगीतीमध्ये किंवा जैन परिषदेमध्ये झालेलं आढळतं. त्याच्यानंतर पुढचं इस संगीती का उद्देश धर्मग्रंथों का संकलन कर उनको लिपिबद्ध करना था. आता ह्या ज्या परिषदा झालेल्या आहेत पहा, जैन धर्माचे जे ग्रंथ आहेत त्यांचं संकलन आणि ते प्रसिद्ध करणे, लिपिबद्ध करणे हा त्यांचा उद्देश होता. आता जैन धर्माचं योगदान, वर्णव्यवस्था और कर्मकांड की बुराइयों को रोकने के लिए गंभीर प्रयास किए गए. ज्या वर्णव्यवस्था होती पहा, 4 वर्ण होते शूद्र, क्षत्रिय, ब्राह्मण. तर ते जे वर्ण होते तर त्या वर्णां आणि ब्राह्मणांचं वर्चस्व, कर्मकांड आणि ज्या काही दुष्ट प्रवृत्ती समाजामध्ये होत्या, अस्तित्वात आल्या होत्या, त्यांचे जे परिणाम आहेत किंवा त्यांना रोखण्यासाठी या धर्माने मदत केलेली आहे. प्राकृत भाषा IMP आहे, प्राकृत भाषा. जैन धर्मामध्ये कोणत्या भाषेचा उपयोग करण्यात आलेला आहे तर प्राकृत भाषा. धार्मिक ग्रंथ अर्धमागधी भाषा में लिखे गए और एक ग्रंथ ईसा की 6ठी शताब्दी में गुजरात में वल्लभ नामक स्थान में जो एक महान विद्या केंद्र था अंतिम रूप से संकलित किए गए. सुरुवातीचे जैन ग्रंथ आहेत पहा, धार्मिक ग्रंथ अर्धमागधी ह्या भाषेमध्ये काय केलेले आहेत लिहिले गेलेले आहेत आणि वल्लभी गुजरात इथं ते संकलित केलेले आहेत. त्याच्यानंतर प्राकृत भाषा से अनेक क्षेत्रीय भाषा विकसित हुई, इसमें शोरसेनी. आता ज्या काही प्राकृत भाषा आहेत त्याच्यामधून क्षेत्रीय भाषा म्हणजे प्रादेशिक भाषांचा उगम झालेला आहे. त्यापैकी महत्त्वाची शोरसेनी आणि या शोरसेनी या भाषेतूनच काय झालेलं आहे पहा तर मराठी भाषेचा पण काय झालेला आहे उगम झालेला आहे.
प्राकृत भाषेतून क्षत्रिय भाषा, त्याच्यातील महत्त्वाची शौरसेनी आणि शौरसेनी भाषेतून मराठीचा काय झालेला आहे, उगम झालेला आहे. आता जैनों के अपभ्रंश भाषा में पहली बार कई महत्वपूर्ण ग्रंथ लिखे गए और इसका पहला व्याकरण तैयार किया गया. त्याच्यानंतर पुढे पहा, अजून आपण जैन धर्माचंच पाहत आहोत. आता इथं पण तेच दिलेलं आहे, डबल स्लाइड झाली. आता बौद्ध धर्म, जैन धर्माचा पण झालेला आहे. आता पुढचा धर्म आहे बौद्ध धर्म. बौद्ध धर्म के संस्थापक महात्मा बुद्ध थे, जिनका जन्म लुम्बिनी में 563 ईसा पूर्व में हुआ था. इनके पिता का नाम शुद्धोधन था, जो शाक्यगण के प्रधान थे, तथा माता का नाम मायादेवी था, जो कि कोलियगण की राजकुमारी थी. इनके जन्म के 7वें दिन माता माया देवी का देहांत हो जाने से सिद्धार्थ का पालन पोषण उनकी मौसी प्रजापति गौतमी ने किया. 16 वर्ष की अवस्था में सिद्धार्थ का विवाह यशोधरा से हुआ, जिनका बौद्ध ग्रंथों में अन्य नाम विम्बा, गोपा, भदकच्छना मिलता है. सिद्धार्थ से यशोधरा को एक पुत्र की प्राप्ति हुई, जिसका नाम राहुल था. सांसारिक समस्याओं से व्यतीत होकर सिद्धार्थ ने 29 वर्ष की अवस्था में गृह त्याग दिया. इस त्याग को बौद्ध धर्म में महाभिनिष्क्रमण कहा गया आहे. आता बौद्ध धर्म, जैन धर्मानंतरचा जो धर्म आहे महत्त्वाचा, आणि ज्याच्यावर सारखे ह्या जैन धर्मावर आणि बौद्ध धर्मावर तुम्ही कोणतीही परीक्षा घ्या, TEDला पण तुम्हाला प्राचीन भारतामध्ये हे विचारलं जातं. प्राचीन भारत हा टॉपिक जिथं असेल तिथं या धर्मावर तुम्हाला एखादा तरी प्रश्न दिसेल. तर बौद्ध धर्माचे जे संस्थापक आहेत त्यांना गौतम बुद्ध म्हटलं जातं. त्यांचा जन्म लुंबिनी ते 563ला झालेला आहे. त्यांच्या वडिलांचं नाव शुद्धोधन, आईचं नाव मायादेवी, पत्नीचं नाव यशोधरा. आणि त्यांचं पहा इथे एक त्यांच्याशी संबंधित घटना दिलेली आहे. त्यांच्या जन्मानंतर सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जन्मानंतर 7व्या दिवशी त्यांच्या आईचं निधन झालेलं आहे. आणि त्यांचं जे पालनपोषण आहे ते कोणी केलेलं आहे, त्यांची मावशी प्रजापती गौतमी. त्याच्यानंतर त्यांच्या मुलाचं जे नाव आहे त्याचं नाव आहे राहुल. त्यांच्या पत्नीचं नाव यशोधरा आहे. आणि तिलाच पहा बौद्ध ग्रंथामध्ये विंबा, गोपा, भदकच्छना अशा नावाने पण त्यांची पत्नी ओळखली जाते. त्याच्यानंतर 29व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केलेला आहे. आणि त्यांनी जी गृहत्याग केला म्हणजे घर सोडलं, या घटनेला एक शब्दप्रयोग वापरला जातो पहा बौद्ध साहित्यामध्ये, महाभिनिष्क्रमण. ही नावं लक्षात ठेवायची आहेत. महान परिनिर्वाण काय आहे, महाभिनिष्क्रमण काय आहे, त्याचा संबंध विचारला जातो आणि त्याच्यावर PYQ आहेत. तर गौतम बुद्धांनी जे घर सोडलेलं आहे 29व्या वर्षी, त्या घटनेला काय म्हटलं जातं, महाभिनिष्क्रमण. त्याच्यानंतर गृहत्याग के उपरांत सिद्धार्थ ने अनोमा नदी के तट पर अपने सिर को मुड़वाकर भिक्षुओं का काशाई वस्त्र धारण किया. 7 वर्ष तक वे ज्ञान की खोज में इधर उधर भटकते रहे. सर्वप्रथम वैशाली के समीप अलार कलाम सांख्य दर्शन के आचार्य नामक सन्यासी के आश्रम में आए. इसके बाद उन्हें रामपुर से भी शिक्षा प्राप्त हुई. इसके उपरांत उन्होंने उरुवेला बोध गया के लिए प्रस्थान किया, जहां उन्हें कौंडिन्य आदि 5 साधक मिले. 6 वर्ष तक अथक परिश्रम एवं घोर तपस्या करने के बाद 35 वर्ष की आयु में वैशाख पूर्णिमा की एक रात पीपल वृक्ष के नीचे निरंजना पुनपुन नदी के तट पर सिद्धार्थ को ज्ञान प्राप्त हुआ. इसी दिन वे तथागत कहलाए. बौद्ध परंपराओं में इस घटना को संबोधि कहा गया है. ज्ञान प्राप्ति के बाद गौतम बुद्ध के नाम से प्रसिद्ध हुए. आता त्यांच्या गृहत्याग केल्यानंतर पहा ओनामा नदीच्या किनाऱ्यावर काय केलं, तर त्यांनी आपले सर्व केस काढून टाकलीत आणि काय झालं, भगवे वस्त्र धारण केले. आणि 7 वर्ष ते इकडं तिकडं भटकत राहिले. त्याच्यानंतर वैशाली जवळ त्यांनी अलार कालम, हे कोण आहेत, तर एक आचार्य आहेत. आणि त्यांच्या आश्रमामध्ये ते आले. तिथं त्यांना रामपुत्र त्यांच्याकडून पण त्यांना शिक्षा मिळालेली आहे. आणि उरुवेला ठिकाण कुठं आहे, बोधगया येथं, तिथं त्यांना कौंडिन्य असे 5 शिष्य भेटलेले आहेत बोधगया येथे. आणि 6 वर्षाच्या कठोर तपस्येनंतर वयाच्या 35व्या वर्षी वैशाख पौर्णिमेला त्यांना पिंपळाच्या झाडाखाली निरंजना, त्या निरंजना नदीला आणखीन एक नाव आहे पुनपुन नदी, तिथं त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे. दिव्य ज्ञानप्राप्तीनंतर त्यांना तथागत गौतम बुद्ध या नावाने ओळखलं झालं. आणि त्यांना जी ज्ञानप्राप्ती झाली या घटनेला काय म्हणून ओळखलं जातं, संबोधी. आता गौतम बुद्धांनी घर सोडलं त्याला काय म्हटलं जातं, महाभिनिष्क्रमण. त्यांना ज्ञानप्राप्ती झाली या घटनेला संबोधी म्हटलं जातं. आणखीन एक घटना आहे पहा, त्यांचं जे निर्वाण झालेलं आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्याला काय म्हटलं जातं, महापरिनिर्वाण. काय काय लक्षात ठेवायचं आहे पहा, त्यांच्याशी संबंधित घटना ज्या कोणत्या शब्दाने सांगितल्या जातात, त्यांनी घर सोडलं महाभिनिष्क्रमण, ज्ञानप्राप्ती केली संबोधी, आणि त्यांचं जे मृत्यू आहे त्याला महापरिनिर्वाण
महापरिनिर्वाण, महापरिनिर्वाण असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा IMP, पुढचा IMP आहे उर्विला से बुद्ध सारनाथ आए, यहाँ उन्होंने 5 ब्राह्मण सन्यासियों को अपना प्रथम उपदेश दिया, जिसे बौद्ध ग्रंथों में धर्मचक्र प्रवर्तन के नाम से जाना जाता है. बौद्ध संघ में प्रवेश सर्वप्रथम यही से प्रारंभ हुआ. महात्मा बुद्ध ने तपस्या एवं भल्लिक नामक 2 शूद्रों को बौद्ध धर्म का सर्वप्रथम अनुयायी बनाया. तेथून पहा दिव्यज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ते सारनाथ येथे आले. तिथे त्यांनी 5 ब्राह्मणांना उपदेश केलेला आहे आणि त्यांनी जो ब्राह्मणांना उपदेश दिला या घटनेला काय म्हटलं जातं, धर्मचक्र प्रवर्तन. आणि त्यांनी तपस्या आणि भाल्लिक नावाचे जे शूद्र आहेत तर त्यांना काय केलेलं आहे, तर बौद्ध धर्माचे सर्वप्रथम अनुयायी बनवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे पहा, बुद्ध ने अपने जीवन के सर्वाधिक उपदेश कौशल देश की राजधानी श्रावस्ती में दिए. उन्होंने मगध को अपना प्रचार केंद्र बनाया. बुद्ध के प्रसिद्ध अनुयायी शासकों में प्रसेनजित बिंबिसार तथा उदायीन थे तथा उनके प्रधान शिष्य उपाली तथा आनंद थे. सारनाथ में बौद्ध संघ की स्थापना हुई थी. महात्मा बुद्ध अपने जीवन के अंतिम पाड़ा में हिरण्यवती नदी के तट पर स्थित कुशीनारा पहुंचे, जहां पर 483 ईसा पूर्व में 80 वर्ष की अवस्था में इनकी मृत्यु हो गई. इसे बौद्ध परंपरा में महापरिनिर्वाण के नाम से जाना जाता है. मृत्यु से पूर्व कुशीनारा के परिव्राजक सुभच्च को उन्होंने अपना उपदेश दिया. महापरिनिर्वाण के बाद बुद्ध के अवशेषों को 8 भागों में विभाजित किया गया. बौद्ध धर्म की प्रथम महिला भिक्षु बुद्ध की मौसी गौतमी थी. आता बुद्ध पहा, तर त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या जीवनातील जे सर्वाधिक उपदेश आहेत ते कुठे केलेले आहेत, राजधानी श्रावस्ती येथे दिलेले आहेत. आणि मगध या राज्याला त्याने काय केलेलं आहे, आपलं प्रचार केंद्र बनवलेलं आहे. साम्राज्यशाली मगध राज्य होतं पहा. मगध 16 महाजनपदांपैकी एक येतं आणि सर्वाधिक सामर्थ्यशाली शक्तिशाली महाजनपद म्हणून मगध ओळखलं जाते. हे बुद्ध किंवा बौद्ध धर्माचं प्रचार केंद्र त्यांनी बनवलेलं होतं पहा, सिद्धार्थ गौतम बुद्धांनी. त्याच्यानंतर त्यांचे जे समकालीन किंवा बुद्धांना मानणारे जे राजे आहेत त्याच्यामध्ये बिंबिसार येतात. त्याच्यानंतर अशोक आहे, उदायीन आहे. त्याच्यानंतर पहा महात्मा बुद्ध कुशीनारा, मग कुठं आहे ते, हिरण्यवती नदीच्या किनारी. तिथं 483 इसवी सन पूर्वमध्ये वयाच्या 80व्या वर्षी त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि त्यांच्या मृत्यूची जी घटना आहे त्या घटनेलाच महापरिनिर्वाण म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर पहा बौद्ध धर्मामध्ये जी पहिली भिक्षुणी आहे तर ती कोण होती, तर गौतम बुद्धांची, ज्यांनी गौतम बुद्धांचं पालनपोषण केलेलं त्यांची मावशी गौतमी प्रजापती ही कोण आहे, बौद्ध धर्मातील पहिली भिक्षुणी आहे. आता बौद्ध, जसे आपण जैन धर्माचे सिद्धांत पाहिले तसेच बौद्ध धर्माचे सिद्धांत पहा. बौद्ध धर्म अनिश्वरवादी तथा आत्मा के अस्तित्व को नहीं मानता था. बौद्ध धर्म पुनर्जन्म में विश्वास रखता है. बौद्ध धर्म के त्रिरत्न है बुद्ध धम्म संघ. जसं आपण जैन धर्माची पाहिली तशी बौद्ध धर्माची पण आहे. त्रिपिटक ग्रंथ बौद्ध धर्म के संबंधित है. बुद्ध के उपदेशों में सबसे महत्वपूर्ण 4 आर्य सत्य है, जिनमें संपूर्ण बौद्ध धर्म का सार निहित है. आता बौद्ध धर्मामध्ये पहा, ईश्वर पूजा मानली जात नाही, ईश्वराला मानलं जात नाही, आत्म्याचं अस्तित्व मानलं जात नाही. आणि बौद्ध धर्मामध्ये जरी ईश्वर मानला जात नाही, आत्मा जरी मानला नसला तरी पुनर्जन्मावर या धर्मामध्ये विश्वास आहे. त्याचबरोबर बौद्ध धर्माची जी त्रिरत्ने आहेत पहा, हे विचारलेलं आहे, PYQ आहे, बुद्ध, धम्म आणि संघ. 4 पर्याय दिले होते, त्याच्यापैकी त्रिरत्नामध्ये समाविष्ट न होणारा पर्याय आपल्याला काढायचा होता, बुद्ध, धम्म आणि संघ. ही काय आहेत, बौद्ध धर्माची त्रिरत्न म्हणून ओळखली जातात. आणि त्रिपिटक हा ग्रंथ आहे तो बौद्ध धर्माशी संबंधित ग्रंथ आहे. त्याच्यानंतर पहा बौद्ध धर्मामध्ये 4 आर्य सत्य सांगितलेले आहेत आणि या 4 आर्य सत्यामध्येच बौद्ध धर्माचा जो काही सार आहे तो अंतर्भूत आहे. ती 4 आर्य सत्य पहा, बौद्ध धर्म के 4 आर्य सत्य निम्नलिखित है. दुःख संसार में सर्वत्र दुःख ही दुःख है. पहिला आहे दुःख. विश्वामध्ये पहा बौद्ध धर्मात सांगितलेलं आहे संसारमध्ये म्हणजे विश्वामध्ये फक्त दुःख आणि दुःख आहे. दुःख समुदाय दुःख उत्पन्न होने के कारण है, जिनके मूल में तृष्णा आहे. आता पहा दुःखी समुदाय असं करा, तर जे दुःखी समुदाय आहे तर दुःख निर्माण होण्याचं ते एकमेव कारण आहे आणि त्यांच्या मुळाशी काय आहे, तृष्णा. आपण एखाद्याकडून अपेक्षा ठेवतो, इच्छा व्यक्त करतो, आपल्या अपेक्षा आणि तृष्णा म्हणजेच अपेक्षा.
किंवा आशा, आपण दुसऱ्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवतो, हेच आपल्या दुःखाचं मूळ कारण बौद्ध धर्मामध्ये सांगितलेलं आहे. तिसरं, दुःख निरोध, दुःख का निवारण संभव है, इसके लिए तृष्णा का उन्मूलन आवश्यक है. आता दुःखाचं निवारण पहा शक्य आहे, आणि दुःखाला जर आपल्या आयुष्यातून टाकायचं असेल तर तृष्णा म्हणजे आपण इतरांच्याकडून अपेक्षा करणं काय केलं पाहिजे, मुळासहित आपण अपेक्षा करणं सोडून दिलं पाहिजे. हेच काय आहे, दुःखाचा निरोध किंवा दुःखावरचा उपाय आहे. दुःख के मूल अविद्या के विनाश का उपाय अष्टांगिक मार्ग हे. आणि दुःखाचे जे मूळ आहे अविद्या म्हणजे ज्ञान नसणं, तर ते काय आहे पहा, त्याच्यावरचा सर्वाधिक महत्त्वाचा उपाय काय सांगितलेला आहे, अष्टांगिक मार्ग. दुःख नष्ट करण्यासाठी, अविद्या नष्ट करण्यासाठी बुद्धांनी काय सांगितलेलं आहे, मार्ग अष्टांगिक मार्ग. त्याच्यानंतर पहा, जसे जैन धर्मामध्ये संगीती म्हणजे परिषद झालेल्या आहेत, तसेच बौद्ध धर्मामध्ये पण परिषद झालेल्या आहेत. त्याला धम्म परिषद अशा नावानेही ओळखलं जातं. त्या पण 4 आहेत पहा. पहिली बौद्ध संगीती, संगीती म्हणजेच परिषद, कुठे झाली, राजगृह, IMP आहे. इथं दिलेलं आहे परिषद कितवी आहे ते. त्याच्यानंतर स्थान दिलेलं आहे, वेळ दिलेला आहे म्हणजे साल दिलेला आहे, संरक्षक म्हणजे कोणत्या राजाच्या काळात झाली, आणि त्याचे अध्यक्ष. संरक्षण आणि अध्यक्षक वेगळे आहेत पहा. संरक्षक म्हणजे तत्कालीन जो राजा आहे त्याच्या काळामध्ये झाले ते संरक्षकमध्ये दिलेले आहेत. अध्यक्ष म्हणजे त्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष कोण होते त्यांची नावं आहेत, आणि त्याच्यामध्ये काय परिणाम झाला त्या परिषदेचा ते इथं दिलेलं आहे. पहिला आहे पहिली बौद्ध संगीती, राजगृह, 483 इसवी सन पूर्वमध्ये झालेला आहे. राजा कोण होता, अजातशत्रू, आणि अध्यक्ष होते महाकश्यप. आता इथं काय झालेलं आहे पहा, धम्म आनंद द्वारा संकलित, विनय उपाली द्वारा संकलित. धम्म आनंद आणि विनय उपाली यांच्याद्वारे ही संकलित केलेली परिषद आहे. दुसरी बौद्ध परिषद वैशाली येथे झालेली आहे 383 इसवी सन पूर्वला. संरक्षक म्हणजे कोणत्या राजाच्या काळात झाली, काला अशोक. त्याच्यानंतर पहा 10 विवाद म्हणजे 10 जे नियम आहेत त्याच्यावर चर्चा या बौद्ध परिषदेमध्ये झालेली आहे. तिसरी पाटलीपुत्र येथे झालेले आहे 250 वर्षापूर्वी. राजे कोण होते किंवा राजा कोण होता, अशोक, आणि अध्यक्ष कोण आहे, मोगलीपुत्र तिस्स. आणि कथावस्तू ग्रंथ संघ एव शुद्धीकरण विदेशों में धम्म प्रचार, शुद्धीकरण असेल, त्याच्यानंतर ग्रंथ, त्याच्यानंतर पहा विदेशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार, हे सर्व या तिसऱ्या परिषदेतून झालेलं आहे. त्याच्यानंतर पहा आता इथं महत्त्वाचं आहे चौथी. पहिलं लक्षात ठेवा, राजा आहे अजातशत्रू, दुसरा आहे काला अशोक, आणि तिसरा आहे पहिली बौद्ध परिषद अजातशत्रूच्या काळात झाली, दुसरी काला अशोक, आणि तिसरी जी परिषद झाली त्या तत्कालीन राजा कोण होता, सम्राट अशोक. जास्तीत जास्त या 3 नंबरवर प्रश्न विचारला जातो पहा. चौथी आहे चौथी बौद्ध संगीत. आता ही 2 ठिकाणी झालेली आहे, श्रीलंका आणि काश्मीर. आता ह्याच्यामध्ये पहा थेरवाद आणि महायान. पुन्हा जसे दिगंबर आणि श्वेतांबर जैन धर्मामध्ये पंथ अस्तित्वात आले, तसे बौद्ध परंपरेमध्ये पहा थेरवाद परंपरा आणि महायान परंपरा अस्तित्वात आल्या. थेरवाद म्हणजे काय, फक्त वैयक्तिक मोक्षप्राप्तीसाठी वैयक्तिक प्रयत्न, हे थेरवादामध्ये आहे. आणि समाजाच्या स्वरूपात किंवा मोठ्या प्रमाणात मोक्षप्राप्तीसाठी इतरांचा आधार घेऊन प्रयत्न, हे महायान परंपरेमध्ये सांगितलेले आहेत. थेरवादी परंपरेची जी बौद्ध परिषद झालेली आहे ती श्रीलंका येथे झालेली आहे. ही दोन्ही परिषदा ह्या चौथ्या परिषदेमध्येच समाविष्ट आहेत पहा. थेरवादी परंपरेची बौद्ध परिषद श्रीलंका आणि महायान परंपरेची परिषद काश्मीरमध्ये झालेली आहे. पहिली म्हणजे श्रीलंकेमध्ये पहा पहिल्या शतकामध्ये, आणि काश्मीरमध्ये झालेले आहे ते पहिल्या आणि दुसऱ्या शतकाच्या मध्यंतरी झालेलं आहे. संरक्षक पहा, आता इथं पहिल्याचे जे आहे त्यांचं नाव वाकत थिमिनी असं इथे नाव आता राहिलेलं आहे इथं. तर अभया म्हणून आहेत पहा, वातगमनी अभया असे राजा आहेत, त्यांच्या काळात ही पहिली झालेली आहे श्रीलंकेतली. आणि दुसरी इथं पहा म्हणजे चौथ्या बौद्ध परिषदेमध्ये थेरवादाशी संबंधित श्रीलंकेमध्ये जी झाली ती वातगमनी अभया या राजांच्या काळात झाली. आणि काश्मीरमध्ये जी महायान परंपरेची जी चौथी बौद्ध परिषद झाली त्याचे तत्कालीन राजा होते कनिष्क, आणि वसुमित्र किंवा वसुबंधू त्याचे अध्यक्ष होते. पहिली पहा अजातशत्रू, दुसरी कालाशोक, तिसरं अशोक आणि सम्राट अशोक तिसरं, आणि चौथा आहे कनिष्कच्या काळात. आता इथं काय झालेलं आहे, त्रिपिटक पहिली बार लिखित रूप में महायान ग्रंथों व सिद्धांतों का विकास. आता त्रिपिटक या ग्रंथाचं पहिल्या लिखित स्वरूपात आलेलं आहे, आणि महायान या ग्रंथाचा आणि सिद्धांताचा विकास या बौद्ध परिषदेनंतर झालेला आहे. जसं जैन धर्माचे योगदान तसंच बौद्ध धर्माचे योगदान पहा. तर्कशास्त्र त्याच्यामध्ये प्रगती झालेली आहे. त्याच्यानंतर शून्यवाद आणि विज्ञानवाद यांचं काय झालेलं आहे, उदय झालेलं आहे. शंकराचार्य त्यांना कधी कधी प्रच्छन्न बौद्ध
असंही म्हटलं जातं. प्रच्छन्नमध्ये पहा शंकराचार्य हे काय आहे, तर वेश धारण केलेला बौद्ध. प्रच्छन्न बौद्ध म्हणजे वेशधारी बौद्ध असेही या शंकराचार्यांचा उल्लेख केला जातो. आणि जी सांची, भारहूत, अमरावती इथली जी स्तूप आहेत, अशोक स्तंभ आहेत, कारले भाजे येथील ज्या बुद्ध गुंफा आहेत किंवा गुहा आहेत, अजंता एलोरा बाग तथा बराबर की गुफा. आता इथं ही नावं दिलेलं आहेत पहा, कारले भाजे असेल, अजंठा असेल, एरोला असेल, तर इथल्या ज्या गुहा आहेत तिथून अशोकाचे जे स्तंभ आहेत तिथून, आणि सांची, भारहूत आणि अमरावती इथे जी स्तूपा आहेत, या सर्वांवरून आपल्याला बौद्ध साहित्याबद्दल किंवा बौद्ध धर्माबद्दल अधिक माहिती मिळते. आता बौद्ध धर्म का प्रसार भारत से बाहर जापान, चीन, कोरिया आदी देशों में हुआ है. जसा भारतामध्ये बौद्ध प्रसार झाला तसाच भारताबाहेर जपान, चीन आणि कोरिया इथं काय झालेलं आहे, या बौद्ध धर्माचा प्रसार झालेला आहे. आता त्याच्याशी संबंधित संघ, बौद्ध धर्माशी संबंधित संघ. आता पहा, जे आता इथे एक वाक्य महत्वाचं आहे. महावीर तथा बौद्ध दोनों का ही मानना था कि घर का त्याग करने पर ही सच्चे ज्ञान की प्राप्ती होती है. जैन धर्माचे संस्थापक महावीर स्वामी आणि बौद्ध धर्माचे संस्थापक बौद्ध यांच्या म्हणण्यानुसार पहा, त्यांचं दोन्हींचं एकमत होतं की जर तुम्हाला ज्ञानप्राप्ती करायची असेल तर तुम्हाला घराचा त्याग करावा लागेल किंवा गृहत्याग करावा लागेल. त्याच्यानंतर पहा, आता संघ म्हणजे काय पहा, तर अशा लोकांचं जे त्यांनी काही बनवलेलं आहे, संघटन बनवलेलं आहे, गृहत्याग केलेला, तर त्यांचं जे आहे त्याला संघ म्हटलं जातं. आणि संघ में रहने वाले बौद्ध भिक्षुओं के लिए बनाए गए नियम विनय पिटक नामक ग्रंथ में मिलते हैं. आणि या संघामध्ये राहणारे जे बौद्ध भिक्षू आहेत त्यांच्याशी संबंधित जे आचरणासंबंधित नियम आहेत ते विनय पिटक या ग्रंथामध्ये मिळतात. त्याच्यानंतर पहा, आता बौद्ध धर्मामध्ये जर इथं जे दिलेलं आहे ते सांगते पहा, तर बौद्ध धर्मामध्ये जर यायचं असेल तर दास किंवा गुलामी पद्धत अस्तित्वात होती. आई वडिलांपासून एखाद्या मुलाने या बौद्ध धर्मामध्ये प्रवेश किंवा संघात प्रवेश करायचा असेल तर त्यांना त्याच्या आई वडिलांची अनुमती म्हणजे परवानगी घ्यावी लागत असे. एखादा गुलाम बौद्ध संघामध्ये येणार असेल तर त्याला आपल्या मालकाची परवानगी घ्यावी लागत असेल. एखाद्या प्रजामधील एखादी व्यक्ती येणार असेल तर त्याला आपल्या राज्याची परवानगी या संघामध्ये घेण्यासाठी लागत होती. त्याच्यानंतर पहा, भिक्षू तथा भिक्षुनी कहा. आता भिक्षू आणि भिक्षुनी, बौद्ध धर्माचा प्रसार करणारे जे आहेत त्यांना भिक्षू आणि भिक्षुनी का म्हटलं जातं पहा, तर ते संघामध्ये राहायचे. त्याच्यानंतर पहा, दिवसभरात ते भरपूर वेळ काय करायचे, तर सर्वाधिक वेळ त्यांचा ध्यानधारणेमध्ये जायचा भिक्षू आणि भिक्षुणींचा. आणि रात्रीच्या वेळी ते गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी जायचे, म्हणून त्यांना भिक्षू आणि भिक्षुणी म्हटलं जायचं. आणि पहा, ब्राह्मण, क्षत्रिय, व्यापारी, मजदूर, नाई, गणकाये तथा दास सम्मिलित थे. आणि संघामध्ये सर्व व्यक्तींना प्रवेश होता. क्षत्रिय पण होते, ब्राह्मण होते, व्यापारी वर्ग होता, नाभिक होते, त्याच्यानंतर गणिकाये, त्याच्यानंतर दास जे गुलाम आहेत त्या सर्वांना या संघामध्ये प्रवेश होता. बौद्ध धर्म के बोधिसत्व से आशे उन लोगों से है जिन्होंने निर्वाण प्राप्त किया आहे. आता बोधिसत्व कोणाला म्हटलं जातं पहा, बौद्ध धर्मामध्ये ज्यांना निर्वाण प्राप्त झालेला आहे किंवा प्रबोध प्राप्त झालेला आहे त्यांना काय म्हटलं जायचं, बोधिसत्व. त्याच्यानंतर विहार. आता जसं पहा, मंदिर असतं आपल्या प्रार्थना, हिंदूंचं जे प्रार्थना जिथं केली जाते, देवाचं जे स्थान आहे त्याला काय म्हटलं जातं, मंदिर. मुस्लिमांचं मस्जिद असते पहा, चर्च असतं ख्रिश्चनांचं, तसं बौद्ध धर्माचे जे काय आहे ते आहे विहार. आता याच्यामध्ये पहा, समय परिवर्तन के साथ भिक्षु भिक्षुणी ने स्वयं तथा उनके समर्थकों ने अधिक स्थायी शरण स्थलों की आवश्यकता का अनुभव किया. तब कई शरण स्थल बनाए जिन्हें विहार कहा गया. आता पहा, पावसाळ्यामध्ये वगैरे या भिक्षू भिक्षुणींना काय करायचं, उपदेश देण्यामध्ये अडचणी निर्माण व्हायच्या आणि ते एका ठिकाणी राहू लागले. आणि ते राहण्याचं जे ठिकाण आहे त्याच्यासाठी काय बनवलं गेलं, विहार. आता त्याच्यानंतर पहा, प्राय किसी धनी व्यापारी, राजा अथवा भूस्वामी द्वारा दान में दी गई भूमि पर विहार का निर्माण होता था. स्थानीय व्यक्ति भिक्षु भिक्षुणियों के लिए भोजन, वस्त्र तथा दवाइयाँ लेकर आते थे, जिसके बदले में भिक्षु और भिक्षुणी लोगों को शिक्षा देते थे. आता ही विहार कुठे बांधली गेली पहा, तिथले जे व्यापारी आहेत, राजा आहेत, तिथले भूस्वामी आहेत म्हणजे जमिनीचे मालक आहेत, त्यांनी दान दिलेल्या भूमीवर हे विहार बांधले जाऊ लागले. आणि तिथील जे गावातील लोक आहेत ते त्यांना काय, भोजन असेल म्हणजे अन्न असेल, वस्त्र असेल, औषधे असतील, ते भिक्षू आणि भिक्षुणींना द्यायचे आणि भिक्षू आणि भिक्षुणी त्या बदल्यात त्यांना काय करायचे, शिक्षण देत होते. त्याच्यानंतर पुढे आश्रम व्यवस्था. आता बौद्ध धर्माचा विकास होत होता, त्याचबरोबर समकालीनरित्या पहा,
आश्रम व्यवस्था निर्माण झाली होती. जैन आणि बौद्ध धर्माच्या विकासाबरोबरच ब्राह्मणांनी हे 4 आश्रमांची निर्मिती केली होती. पहिला आहे ब्रह्मचर्य, दुसरा आहे गृहस्थाश्रम, तिसरा आहे वानप्रस्थ, चौथा आहे संन्यास. या 4 आश्रमांची निर्मिती ब्राह्मणांच्या द्वारे झालेली. पहिला आहे ब्रह्मचार्य आश्रम, दुसरा आहे गृहस्थाश्रम, तिसरा आहे वानप्रस्थ आश्रम आणि चौथा आहे संन्यास आश्रम. आता ब्रह्मचर्य ह्याच्या अंतर्गत पहा, ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य शूद्रांना याचा अधिकार नव्हता. तर हे ह्या ब्रह्मचार्यामध्ये काय होतं पहा, साधे जीवन जगणे आणि वेदांचे अध्ययन करणे. आणि कोण पात्र होतं? ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या पहिल्या आश्रमासाठी. दुसरा आहे गृहस्थाश्रम, त्याच्याद्वारे काय केलं जायचं पहा, गृहस्थाश्रमामध्ये विवाह केला जायचं आणि घर गृहस्थी सांभाळणे हे गृहस्थाश्रम दुसऱ्या आश्रमात अंतर्भूत येतं. त्यानंतर तिसरा आहे वानप्रस्थ, जंगलामध्ये जाऊन तिथं साधं जीवन जगणे आणि तिथंच राहणे हे वानप्रस्थ आश्रमामध्ये येतं. आणि चौथा शेवटचा संन्यास आश्रम, ह्याच्यामध्ये काय होतं पहा, संन्यास आश्रममध्ये काय होतं तर जीवनातील सर्व नाती सर्व गोष्टींचा त्याग करून संन्यास धारण करणे हे संन्यास आश्रमामध्ये अंतर्भूत आहे. आता इथं आपलं जैन धर्म बौद्ध धर्म सर्व आपण कव्हर केलेलं आहे. अगदी मायनॉर गोष्टी, अगदी बारीक सारीक पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहे. त्याच्या बाहेर तुम्हाला काहीही येणार नाही. आता प्रश्न कसे येतात पहा, एक 5 क्वेश्चन आपण डिस्कस करू. पहिला आहे, बुद्ध द्वारा लालसाओं व इच्छाओं को निम्नलिखित में से क्या बताया गया? CTT जुलै 2013चा PYQ आहे. पिपासा, तृष्णा, तन्हा, तीव्र इच्छा. तर दुःखाचं कारण काय सांगितलेलं आहे? तृष्णा. त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक 2. दुसरा प्रश्न बघा, तर हा पण PYQ आहे. निम्नलिखित में से कौन सी विशेषता बौद्ध और जैन धर्म दोनों धर्म में है? जैन धर्म आणि बौद्ध धर्म या दोन्हीमध्ये असणारी सामायिक जी वैशिष्ट्य आहे ते काय आहे पहा. एक आहे, आता हा प्रश्न आहे CTT फेब्रुवारी 2014चा. मुक्ति पाने के लिए मनुष्य को अपने वस्त्रों सहित सब कुछ त्यागना होता है. दूसरा, अधिक पाने की निरंतर इच्छा को मध्य मार्ग अपनाकर समाप्त किया जा सकता है. तीसरा, केवल वही सच्चा ज्ञान प्राप्त कर सकता है जो घर त्याग देता है. आणि चौथा आहे, इन दोनों धर्मों को मुख्यतः व्यापारियों का समर्थन प्राप्त था. ऑप्शन क्रमांक 3 येतं पहा, जर तुम्हाला ज्ञान प्राप्ती करायचं असेल तर तुम्हाला गृहत्याग केला पाहिजे, हे दोन्ही धर्मामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, त्रिपिटक ग्रंथ किस धर्म से संबंधित हे. मगाशी सांगितलेलं पहा, ग्रंथावर प्रश्न येतात. वैदिक धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, शैव धर्म. शैव वैदिकचा काही संबंध नाही, आपण 2 धर्म अभ्यासलेले आहेत. तर त्रिपिटकचा संबंध आहे बौद्ध धर्माशी. जैन धर्माचा ग्रंथ आहे पहा आचारांग सूत्र. PYQ आहे CTT फेब्रुवारी 2015चा. त्याच्यानंतर पुढचा आहे, जैन और बौद्ध भिक्षुणियों के लिए आरंभिक विहार, इथं विहार नाही, विहार. जैन और बौद्ध भिक्षुणियों के लिए आरंभिक विहार बने होते थे. सुरुवातीचे जे विहार आहेत पहा, कशापासून बनलेले होते? CTT सप्टेंबर 2015 नोट्समध्ये आहे. मिट्टी के, पत्थर के, लकडी के, ईटो के. तर सुरुवातीचे जे विहार आहेत ते लाकडापासून बनवलेले होते आणि नंतर ते काय झालेले आहेत तर विटांपासून बनलेली आहेत. शेवटचा प्रश्न बघा 5 नंबरचा, महायान बौद्ध धर्म के अंतर्गत. आता महायान थेरवाद महायान परंपरा आहेत त्याच्या अंतर्गत CTT डिसेंबर 2019चा प्रश्न आहे. काय येतं ते विचारलेलं आहे पहा. महायान या बौद्ध धर्मांतर्गत काय घडलेलं आहे? एक आहे, मूर्तिकला के केंद्रों के रूप में मथुरा एवं तक्षशिला का पतन हुआ. दूसरा है, मूर्तियों में बुद्धि की उपस्थिति केवल कुछ संकेतों के माध्यम से दर्शाई जाती थी. तीसरा है, बुद्ध की प्रतिमाएं बनाए जाने लगे. आणि चौथा है, बोधिसत्वों को नहीं स्वीकारा गया क्योंकि उन्हें अभी भी ज्ञान की प्राप्ति करना बाकी था. आता इथं पहा, याच्यामध्ये काय येतं पहा, बौद्ध धर्माचं जर आपण व्यवस्थित वाचलं, 1-2दा तुम्ही व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल. PDF तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईल, तिथून तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला आपोआपच आयडिया येईल पहा. तर बौद्ध धर्मामध्ये मूर्तीपूजेला काय आहे? विरोध आहे. आणि या महायान परंपरेपासून काय झालं तर बुद्ध की प्रतिमाए बनाई जाने लगी. बुद्धाच्या ज्या प्रतिमा आहेत, मूर्त्या आहेत, तर त्यांचं जे निर्मिती आहे या महायान परंपरेपासून सुरू झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3. अशा प्रकारे पहा, जैन धर्म बौद्ध धर्म अगदी डिटेलमध्ये व्यवस्थित आपण काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. पहा, तुम्हाला जर लेक्चर युजफुल वाटत असेल, माहिती तुम्हाला परीक्षा ओरिएंटेड वाटत असेल तर जरूर तुम्ही लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या जे कोणी मित्रमैत्रिणी असतील, आज सुरुवातीलाच CTT देणार असतील किंवा आता तुम्ही याच्या आधी दिलेले आहे किंवा पास नाही, किंवा
तुम्हाला पहा, तुम्ही टी-ई-टी, सी-टी-टीचं जर स्टडी करत असाल, इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर आपले चॅनल तुम्ही अगदी विश्वासाने जॉईन करा. तुम्हाला या चॅनलवर अगदी 100% तुम्हाला आउटपुट देणारं कंटेंट मिळेल आणि तुमची जी कोणी मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत पण आपल्या चॅनलची लिंक नक्की पोहोचवा, नक्की शेअर करा. चालेल, तर आज आणखीन एक आपला व्हिडिओ येईल पहा. 2024चाच 7 जुलै 2024चा जो पेपर झाला, पेपर क्रमांक 2, त्याचा PYQ ॲनालिसिसचा व्हिडिओ आहे, तो तुम्हाला येईल. तो पण तुम्ही पाहून घ्या. तुम्ही आपली प्लेलिस्ट चेक करू शकता. त्याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत, तर ते पण पहा. आपले तलाठीसाठी जसं मला वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ बनवत आहे. तर त्याच्यामध्ये स्टेट बोर्ड कव्हर केलेलं आहे, NCERTची व्हिडिओ आहेत, त्याच्यानंतर PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ आहेत. ते पण नक्की जरूर पहा. चालेल, धन्यवाद.